मी आपले जे प्रमुख व्यक्ती जे आहेत माननीय श्री हेमाडे सर आज आपल्याला द्राक्षासाठी लागणारे बॅक्टेरिया त्याचे महत्त्व व त्याचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी घनश्यामजी हेमाडे सर यांना मी विनंती करतो की त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन शेतकरी वर्गासाठी करावे. माननीय श्री घनश्याम हेमाडे सर. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंचे आभार मानतो की तुम्ही सर्वजण जय बाबाजी कृषी सेवा केंद्र यांच्या विनंतीस मान देऊन आलात. आणि खरे आभार तर आपल्याला सर्व शेतकरी बंधूंना हे मानायचे आहे की एक कृषी सेवा केंद्र म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर NRC किंवा विविध गव्हर्नमेंटच्या संस्था किंवा कंपनीज ह्या शेतकऱ्यांचं चर्चासत्राचं आयोजन करत असते, बरोबर आहे की नाही. पण अलीकडेच आपले कृषी सेवा केंद्र धारकसुद्धा आज आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध चर्चासत्राचं आयोजन करत असतात. आणि त्यांनी आयोजन केलं त्यासाठी जय बाबाजी कृषी सेवा केंद्राचे जे संचालक आहेत अमोल डोमसे सेठ यांना आपण सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजायच्या आहे. आता माझे नाव तर सर्वांना माहिती आहे, माझे नाव घनश्याम हेमाडे आणि आजचा जो विषय आहे तो बॅक्टेरियांवरती मला दिलेला आहे. आणि बऱ्याचशा लोकांमध्ये थोडा समज आणि गैरसमज बॅक्टेरियांमध्ये आहे, तो कसा आपण दूर करू शकतो त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट बघू की बॅक्टेरिया ह्या तर आपण सर्वात प्रथम असं बघू की बॅक्टेरिया ह्या कधी आल्या. तर सर्वसाधारण आपण बॅक्टेरियाचा दोघांमधला आपण फरक बघू. तर जे जीवाणू असतात आणि ह्या जीवाणूंचा आपला वापर शेतीमध्ये कसा केला जातो, कारण बॅक्टेरिया ही जी गोष्ट आहे किंवा जीवाणू ही जी गोष्ट आहे ही फक्त शेतीसाठीच वापरली जात नाही, तर ही आपल्याला लॅक्टोबॅसिलस किंवा वेगवेगळ्या बॅक्टेरिया ह्यासुद्धा आपण ह्युमनला घेत असतो. तर शेतीसाठी कोणत्या बॅक्टेरिया वापरल्या जातात याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण बॅक्टेरिया हे कधी आपल्या पृथ्वीतलावरती आले तर सर्वसाधारण 3.5 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे अगदी गणित लागणार नाही एवढ्या वर्षापूर्वी एक पेशीय जीव हा पृथ्वीवरती आला. आणि त्यानंतर हे जे जीवाणू आहेत हे एकपेशीय जीवाणू जे आहेत सूर्यप्रकाशाच्या साह्याने ऑक्सिजनची निर्मिती करीत राहिले. आणि ऑक्सिजनची निर्मिती करता करता वनस्पती, बहुपेशीय जीवाणू आणि मानवाची निर्मिती झाली. म्हणजे एवढा जुना काळ हा जीवाणूंचा आहे आणि एवढ्या हजारो दशकापूर्वी ते आपल्या पृथ्वीतलावरती आलेले आहेत. मग हे जीव एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणजे आता खरं जर आपण बघितलं तर या जीवाणू आणि बुरशीचे जे महत्त्वाचे स्थान आहे, म्हणजे आपलं जे काही जीवनचक्र आहे ह्या जीवनचक्रामध्ये जीवाणू आणि बुरशींचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर आता ते जीवनचक्र काय ते आपण बघूया. आता बघा, तर आपण सर्वप्रथम आपण बघूया की जीवाणूंचं चक्र कसं आहे. कारण सर्वप्रथम हा जीव जमिनीवर आला, त्यानंतर आपल्या शेतीमध्ये तो कसा फायदेशीर आहे ते आपण बघूया. बघा, सर्वप्रथम आपल्या पिकाला काय लागतं? सूर्यप्रकाश लागतो. हा सूर्यप्रकाशाच्या साह्याने काय होतं? तुमच्या वनस्पतीची वाढ होते. त्यानंतर ह्याच वरती गवत, पीक किंवा जे काही वाढतं तर हे जे आहे तर त्याला खाणारा काय आला? नाकतोडे किंवा आपल्या पिकावरती वेगवेगळे सकिंग पेस्ट येतात. तर हे गवताला खाणारे कीड निर्माण झाले, नाकतोडे किंवा सकिंग पेस्ट. आणि यांना खाणारा काय आला? बेडूक आला. आणि बेडकाला खाणारा कोण आला? साप आला. आणि सापाला खाणारा कोण आला? तर गरुड आला. आणि ह्या गरुड जेव्हा डेथ होतो, तो मरतो, तर त्या गरुडाला कुजवणारे कोण आले? तर हे जीवाणू आले. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की निसर्ग जिथून उत्पत्ती करतो त्याला तो संपवतो, पण तो एकमेकावरती अवलंबून असतो. तसेच हे जीवाणू आणि ज्या बुरशी आहेत ह्या आपल्या जीवन जे चक्र आहे
म्हणजे आपल्या सृष्टीचं जे जीवनचक्र आहे ह्या जीवनचक्रामध्ये ते कार्य करत असतात. आता बघा ह्या वनस्पती एकमेकावर कशा अवलंबून आहे, तर आता इथं बघा सूर्यप्रकाश मिळतोय, इथं तुमचे रूट झोन डेव्हलप होत आहेत आणि या रूटवरती बघा तुम्हाला नेमॅटोड्सच्या गाठी किंवा टोमॅटोचा अलीकडेच बुरशीचे प्रॉब्लेम किंवा तुमचं टोमॅटोला डॅम्पिंग होणं किंवा वेगवेगळं पीक तुमचं ग्रोथ होतं आणि लगेच मरतं. याचं कारण काय की हानिकारक ज्या बुरशी आहेत या बुरश्या या मुळांवरती वाढत असतात आणि मग या नेमॅटोड्सला खाणारे सुद्धा काही अँट्रोपॉड्स असतात आणि त्या अँट्रोपॉड्सला खाणारे अजून पक्षी आणि प्राणी असतात. म्हणजे अशा पद्धतीचं आपल्या जमिनीमधलं किंवा जे सजीव सृष्टीचं जे चक्र आहे हे चक्र चालू असतं. आता आपण बघूया, जीवाणू तर आले, एकपेशीय जीवाणू आले, त्यानंतर बहुपेशीय जीवाणू आले, जीवनचक्र चालू झालं आणि मग जीवनचक्र चालू होत असताना वेगवेगळ्या बुरशी आणि जीवाणूंची उत्पत्ती झाली. तर दोघांमध्ये आपण बघूया की बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल की व्हर्टिसिलियम लेकाने किंवा बिवेरिया बॅसना हा जीवाणू एक बुरशी आहे किंवा बॅसिलस सबटिलिस हा जीवाणू एक बुरशी आहे. फक्त आम्ही बॅक्टेरिया वापरला असं बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. तर आज आपण हा उलगडा करणार आहे की नेमका कोणता बॅक्टेरिया कोणतं कार्य करतो आणि कोणती बुरशी हे काय कार्य करते आणि जीवाणू आणि बुरशी आपण काय म्हणतो फंगस आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू हा दोघांमधला काय फरक आहे तो आपण बघूया. बघा याच्यामध्ये दाखवलं आहे ही बुरशी आहे आणि ही बुरशी तंतुमय असते. म्हणजे अगदी तुम्ही जर पाव घेतला असेल किंवा तुमच्या घरामध्ये 2 दिवस भाकरी जर शिळी भाकरी राहिली तर त्याच्यावरती बघा तुमचं बुरशी वाढलेली दिसते किंवा एखादं टाकाऊ पदार्थ असेल तर त्याच्यावरती बुरशी वाढलेली दिसते, बरोबर आहे की नाही. तर ही जी बुरशी असते ना ही तंतुमय पेशीची अशी कापसासारखी वाढलेली दिसते. तर ही बुरशी ही तुम्ही डोळ्याने बघू शकतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये ज्या बॅक्टेरिया बनवणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या तुम्ही जर लॅबमध्ये व्हिजिट केली तर तुम्हाला साधारणतः ही जी बुरशी आहे ही प्लेटवरती डोळ्याने दिसते आणि जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर ह्या ज्या बुरश्या आहेत ह्या बुरश्या अशा प्लांटसारख्या किंवा झाडासारख्या वाढलेल्या दिसतात आणि त्याचे हे जे सीड्स आहेत ह्या सीड्सपासून ते मल्टिप्लाय होत असतात. तर बुरश्या ज्या आहेत ह्या बुरश्या डोळ्याने दिसतात, मात्र जीवाणू हे जीवाणू बुरशींपेक्षा कमी मायक्रॉनचे असतात. म्हणजे अगदी 10 मायक्रॉनपर्यंत त्याची साईज असते. म्हणजे जिथं तुमचे 10 म्हणजे 10 स्पोअर जर जीवाणूंचे बसले तर 5च किंवा 2च स्पोअर तुमचे बुरशीचे बसतील. कारण बुरशीचा जो स्पोअर असतो किंवा त्याचं जे बीजाणू असतं हे मोठं असतं. तर हा बेसिकली जर तुम्ही बॅक्टेरिया जर लॅबमध्ये बघितलं तर अशी स्टिक केलेली प्लेट असते आणि मायक्रोस्कोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला हा जो जीवाणू आहे हा जीवाणू तुम्हाला हलताना दिसतो, चालताना दिसतो, त्याच्या ॲक्टिव्हिटीज दिसतात. पण ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रॉडक्ट वापरतात त्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला कोणताही बॅक्टेरिया किंवा कोणतीही फंगस ही अशी सहज डोळ्याने दिसत नाही, तर त्याला ते सूक्ष्म मायक्रोस्कोपमध्ये बघावं लागतं. तर हा बेसिक बुरशी आणि जीवाणूंमधला फरक आहे. आता हे बुरशी आणि जीवाणू आता याची आपल्याला काय गरज भासायला लागली, तर आता भरपूर सिनियर मंडळी आपल्यामध्ये आहे. तर तुम्ही आठवा की एक 35 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या देशामध्ये रासायनिक खतं इम्पोर्ट व्हायला लागली, बरोबर आहे की नाही. मग रासायनिक खतं इम्पोर्ट व्हायला लागली त्यावेळेस आपण काय करायचो, एक युरियाची गोणी टाकली तरी दुसऱ्या दिवशी एकदम झटक्यात रिझल्ट द्यायचे, बरोबर आहे की नाही. मग आपण अजून 5 वर्षांनी 1 गोणीची 1.5 गोणी झाली, पुन्हा 5 वर्षांनी 2 गोणी झाली, नंतर पुन्हा 3 गोणी झाली. तरी आज एवढे रासायनिक खतं वापरून सुद्धा आपल्याला काय येते, रिझल्ट्स येत नाही किंवा रासायनिक खतांचं तुम्हाला समाधान मिळत नाही. याचं कारण की रासायनिक खतांचा जो वापर आहे तो वापर आपल्या जमिनीमध्ये अति झाला आहे. म्हणून आज आपल्याला जे काही जीवाणूंची गरज आहे हे जीवाणूंची गरज आपल्याला कृत्रिमरित्या द्यावी लागते. नाहीतर निसर्गाने आणि भारतासारख्या समृद्ध शेतीप्रधान देशामध्ये कोणत्याही जीवाणूला आणि कोणत्याही बॅक्टेरियाला तुम्हाला उरून टाकण्याची गरज नव्हती, पण अलीकडे आली. याचं कारण फक्त रासायनिक खतांचा अतिवापर. तर मग
परंतु अलीकडच्या काळात काय झालं हेच मी तुम्हाला सांगितलं की रासायनिक खतांचा वापर खूप आपला वाढला, त्यानंतर बुरशीनाशकांचा वापर वाढला, म्हणून आपल्याला हे जीवाणूंचे वाढावे लागले आणि कृत्रिम पद्धतीने आपल्याला या जीवाणूंची आणि बुरशींची गरज भासायला लागली. आता जीवाणूंचे चक्र कसे असते, तर जीवाणूंचे जे चक्र आहे, आता भरपूर लोकांना माहिती असेल किंवा हा बॅक्टेरिया काम करेल का हो, आता तर खूप थंडी आहे किंवा आता तर खूप पाऊस पडतोय, याच्यासोबत हा बॅक्टेरिया दिला तर चालेल का. तर बॅक्टेरियाचं जे जीवनचक्र असतं ते 12 मिनिटापासून तर 24 तासापर्यंत हा एक त्याची दुसरी पिढी निर्मित करीत असतो. जसं प्रत्येक प्राणी मात्राला एक निर्मितीचं म्हणजे प्रजननाचं एक लिमिटेशन्स दिलं आहे, तसं बॅक्टेरियाची जी प्रजाती आहे ही बॅक्टेरियाची प्रजाती 12 मिनिटापासून तर 24 तासापर्यंत ही दुसरी प्रजाती निर्माण करत असते. आणि आपण एक उदाहरण घेऊ, एक एक्झाम्पल घेऊ. PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युलायझिंग हा जो जीवाणू आहे, ह्या जीवाणू जर आपण घेतला तर तो 25 मिनिटात ही त्याची दुसरी पिढी तयार करत असतो. मग समजा 25 मिनिटं म्हणजे काय, अगदी तुम्ही खत टाकून आले आणि घरी येऊन चहा प्यायला जरी बसले तरी बॅक्टेरियाचं काम काय झालं, डबल चालू झालं. म्हणजे दुपटीने तो जीवाणू किती मिनिटात, 25 मिनिटात त्याची दुसरी पिढी तयार करत असतो. आणि समजा आपण एका बिलियनचं एक प्रॉडक्ट वापरलं किंवा 1 बिलियन तुम्ही फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू हा जर आपण जमिनीमध्ये दिला तर दर 25 मिनिटाला त्याची दुसरी पिढी तयार झाली. म्हणजे किती झाले ते डबल 2 बिलियन झाले. आणि पुन्हा पुढच्या 25ले ते डबलचे 4 होतात. आणि अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे आपल्या गणित जे आहे हे बॅक्टेरियाचं गणित हे प्लस पद्धतीने चालत नाही, तर बॅक्टेरिया हे मल्टिप्लिकेशनमध्ये वाढत असतात. म्हणजे मल्टिप्लाय म्हणजे काय, 8ने गुणलं तर किती, 12ने गुणलं तर किती, पण 12 + 12 केलं तर 24, पण 12ला 12ने गुणलं तर मल्टिप्लाय होतात. तर अशा पद्धतीने ही जीवाणूंची वाढत असते. आणि त्यांचं उत्पत्ती चक्र मात्र त्यांना जर प्रॉपर फूड असेल तर उत्पत्ती चक्र त्यांचं चालूच असतं. याचा दुसरा अर्थ असा की सतत वापरामुळे कालांतराने आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या एवढी वाढते तर तुमच्या रासायनिक खतांची मात्रा तुम्ही कमी करू शकता. पण ती एका दिवसाने, एका आठवड्याने, एका सीझनमध्ये ती पूर्ण होणार नाही. ज्या हिशोबाने आपण रासायनिक खतांचा अतिवापर केला आहे 15 वर्ष 20 वर्ष, तर आपल्याला आपली जमीन सुधारायला थोडा वेळ लागेल. पण आत्तापासून जर आपण जीवाणूंचा वापर आपल्या जमिनीमध्ये केला तर नक्कीच आपण पहिले दिवस आणू शकतो किंवा नाही पहिले दिवस आले तर पहिल्या दिवसांच्या जवळ आपण जाऊ शकतो. आता बघा याच्यामध्ये त्याचं जीवनचक्राची एक ग्राफिकल इमेज आहे. तर इथे बघा हा एक जीवाणू होता, 1चे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, 16चे 32 झाले. आणि हे जे जीवाणू असतात हे अब्जो करोडोच्या संख्येमध्ये ते एका ml मध्ये सुद्धा असतात. आता बघा याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं म्हणजे तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये जीवाणूचं प्रॉडक्ट घ्यायला जातात तर मग बरेचसे कंपनीज किंवा बरेचसे दुकानदार किंवा शेतकरी म्हणतात का याचं काउंट किती, याचं काउंट किती, हे कसं आहे, हे ते कसं आहे. तर त्याचा जो काउंट मोजण्याचं जे मापक असतं 1 × 10⁶, 1 × 10⁷, 1 × 10⁸, तर असे हे जे जीवाणूंचे जे मापक आहे किंवा जो आपण CFU म्हणतो, कॉलनिंग फार्मिंग युनिट, म्हणजे एका ग्रॅममध्ये किंवा एका ml मध्ये जीवाणूंची संख्या किती असणार आहे त्या पॅकिंगमध्ये हे तो त्या असलेल्या लेबल क्लेमवरती तो दर्शवत असतो. तर अशा पद्धतीने हे जीवाणूंचं काउंट आपण बघत असतो. आता द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला कोणते कोणते जीवाणू फायदेशीर आहेत आणि त्यांचा काय उपयोग आपल्याला होईल ते आपण बघूया. तर आतापर्यंत आपण काय केलं, जीवाणूंचा इतिहास बघितला. तर जीवाणूंचा इतिहास बघितला, पण जीवाणूंचं कार्य काय आहे ते आपण बघू आणि आपल्या शेतीला कोणते जीवाणू लागतात त्याच्यावरती अभ्यास करू. तर याच्यात महत्त्वाचे जे जीवाणू आहे त्यांचं कार्य आणि आपण पद्धती समजून घेऊ. तर सर्वप्रथम आता आपली जी ऑक्टोबर छाटणी किंवा गोळीबार छाटणी आहे, या गोळीबार छाटणीमध्ये आपल्याला जीवाणू कोणत्या प्रमाणात, कोणत्या वेळेस आणि कोणते जीवाणू वापरावे लागतील त्यावरती आपण बघूया. तर बघा हे अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. म्हणजे आता बऱ्याचशा द्राक्ष बागांमध्ये जर आपण बघितलं तर
द्राक्ष बागांमध्ये जर बघितलं तर छाटणीपूर्वीचाच काळ आहे. अजून माझ्या हिशोबाने 1%सुद्धा छाटण्यात झालेल्या नसाव्यात असं मला वाटतं. आणि हा 0 तर 25 दिवसाचा जो तुमचा हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये तुम्ही इथ्रेलची फवारणी करत असतात आणि त्यानंतर मग तुम्ही 15-20 दिवसांनी तुमची पानगळ झाल्यानंतर द्राक्षबाग छाटत असतात. तर हा जो 0 दिवस आहे हा तुमच्या छाटणीपूर्वीचा काळ आहे आणि छाटणीनंतरचा जो काळ आहे तर तो तुमचा छाटणीनंतरचा काळ 5 ते 15 दिवस असतो. आणि ह्या काळेमध्ये म्हणजे याच्यामध्ये तुमच्या काय स्टेजेस असतात, तर तुमची कापसलेली असेल, तुमची शेंगदाणा अवस्था असेल, पोंगा अवस्था असेल किंवा 5 पान अवस्था असेल, अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधून आपल्या द्राक्षबाग ही जात असते. आणि ह्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण वेगवेगळ्या जीवाणूंचा वापर आपण करत असतो. म्हणजे एका स्टेजला जर आपण एक जीवाणू वापरला तर तो दुसऱ्या स्टेजला हा दुसरा जीवाणू असेल. म्हणून वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने जीवाणूंचा वापर करायचा आहे त्याच्यावरती आपण बघूया. आणि हा तुमचा 50 ते 100 दिवसाचा जो काळ आहे तर या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे तुमचे 3 MM मणी असतो, 6 MM मणी असतो. तर ही मण्यांची स्टेज आहे, ओरायझन स्टेज, पाणी उतरण्याची स्टेज. तर असे हे जे स्टेज आहेत तर ह्या 50 ते 100 दिवसामध्ये वेगवेगळ्या स्टेज आपल्या द्राक्षाला येत असतात. आणि तुमची सर्वात महत्त्वाची स्टेज आहे की ज्या स्टेजमध्ये आपला माल आपण हार्वेस्ट करून व्यापाराला देत असतो किंवा एक्सपोर्ट करत असतो किंवा लोकल कुठेतरी मंडीमध्ये आपण पाठवत असतो. आणि ही जी हार्वेस्टिंग स्टेज आहे, ही हार्वेस्टिंग स्टेज ही आपली शेवटची स्टेज असते. आता जीवाणूंचे आपण वेगवेगळ्या स्टेजला कसं वापरायचं ते बघूयात. पण आता जीवाणू खते, आता आपण बॅक्टेरिया बघितले, आता या जीवाणू खतं बघू. तर जीवाणू खतं म्हणजे काय की सोप्या भाषेत जरी जीवाणू खतं आपण बोलत नसेल तर सगळ्यांना इंग्रजी शब्द बायो फर्टिलायझर सगळ्यांना पाठ आहे. तर बायो फर्टिलायझर म्हणजे जीवाणू खतं. तर त्याच्यामध्ये काय काय येतात, तर नत्र स्थिर करणारे जीवाणू येतात. त्याच्यामध्ये तुमचा अझोटोबॅक्टर येतो, त्यानंतर तुमचा रायझोबियम येतो आणि त्यानंतर तुमचा अझोस्पिरिलम येतो आणि ॲसिटोबॅक्टर येतो. तर हे पृथ्वी तलावरती अजून जास्त बॅक्टेरिया असतील, पण हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्या भारतीय वैज्ञानिक किंवा विदेशातल्या वैज्ञानिकांनी शोधून काढलेले हे वेगवेगळे जीवाणू आहेत. म्हणजे हे वेगवेगळे नायट्रोजनचे जीवाणू हे वेगवेगळ्या पिकावरती काम करत असतात. पण जनरली जर आपल्या द्राक्षामध्ये आपण बघितलं तर द्राक्षामध्ये आपण ॲझोटोबॅक्टर हा ॲझोटोबॅक्टर जीवाणू आपण आपल्या द्राक्ष बागेमध्ये वापरत असतो. आता PSB हे तर काही तुम्हाला नवीन नाही आहे, म्हणजे फॉस्फेट सोल्बलायझिंग बॅक्टेरिया. तर PSBमध्ये कोणता जीवाणू वापरला जातो, जनरली कसं आहे शेतकरी बंधूंनो, PSB हे तुम्हाला माहिती आहे, पण नेमका PSBमध्ये कोणता जीवाणू असतो, तर PSBमध्ये जीवाणू असतो तुमचा बॅसिलस मेगाटेरियम हा एक जीवाणू असतो. आणि दुसरा जो जीवाणू असतो हा तुमचा सुडोमोनास ट्रायटा नावाचा जीवाणू असतो. म्हणजे तुम्ही जर फॉस्फेट सोल्बलायझिंग बॅक्टेरिया घ्यायला गेले तर तुम्हाला ही सुद्धा गोष्टीची कल्पना असायला पाहिजे की PSBमध्ये ह्या 2 प्रकारचे जीवाणू असतात. आणि नायट्रोजनचे जे जीवाणू आहेत हे 4 प्रकारचे जीवाणू आहेत. आणि हे नायट्रोजनचे जीवाणू वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे कार्य करत असतात. तर तसं KMB, तर हा याच्यामध्ये बॅसिलस म्युसिलेजिनस आणि फ्युचरिया ऑरेन्सिया हे 2 जीवाणू असतात. आणि हा पोटॅश अवेलेबल करणारे जीवाणू आहेत. सल्फरमध्ये थायबॅसिलस हा सल्फर ऑक्सिडायझिंग करणारा जीवाणू आहे. आणि झिंकसुद्धा सोल्युबलायझिंग करणारा जीवाणू आहे, त्याचं नाव आहे बॅसिलस आर्यभट्टा. आणि मिक्स कॉन्सोशियम जे आपण डिकम्पोजिंग देतो किंवा कंपोस्टिंग कल्चर जे आपण वापरतो, तर कंपोस्टिंग कल्चर हे मध्ये वेगवेगळे जीवाणूंचं मिश्रण असतं. आता तुम्हाला मी मागे बॅक्टेरिया आणि फंगसमधल्या दोघांचा फरक सांगितला. तर याच्यामध्ये हे जे नायट्रोजन फिक्स करणारे जीवाणू आहेत हे 4 प्रकारचे जीवाणू हे आपलं नत्राचं स्थिरीकरण करत असतात. तर त्याच्यातला पहिला जीवाणू आहे तुमचा ॲझोटोबॅक्टर. तर ॲझोटोबॅक्टर काय करतो की हा सहजीवी पद्धतीने नाही, अगदी मुक्त पद्धतीने, म्हणजे अगदी पिकाच्या सहवासामध्ये जरी तो नाही राहिला, अगदी जमिनीमध्ये राहिला, पानावरती राहिला किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जरी राहिला, तरी तो हवेतला जो मुक्त फ्री नायट्रोजन आपण म्हणतो, तर तो फ्री नायट्रोजन उपलब्ध स्थिर करून देण्याचं कार्य हा ॲझोटोबॅक्टर करत असतो. आणि प्रत्येक जीवाणूचं हे एक वेगळं आयडेंटिटी असते. म्हणजे तुम्ही बघा हा जो जीवाणू आहे ना असं स्टिकी दिसतोय, असं एकदम तुम्हाला फोटो एकदम क्लिअर दिसत असे चिकट दिसतो. तर प्रत्येक जीवाणू जो आहे हा वेगळा असतो आणि त्याचे कार्य करण्याची पद्धत जी आहे ही वेगळी असते. तर ही
लॅबमधली इमेज आहे आणि मायक्रोस्कोपमधली इमेज आहे. साधारणतः हा सहजीवी पद्धतीने जगतो आणि हा तुमचा हवेतला जो नायट्रोजन आहे हा हवेतला नायट्रोजन स्थिर करून देत असतो. तर याची वापरण्याची स्टेज काय आहे? ॲझोस्पिरिलम. ॲझोस्पिरिलम हा सुद्धा जीवाणू आपल्याला हवेतील जे वेळेस मुबलक प्रमाणात नायट्रोजन असेल तो सहज उपलब्ध करून देतो हा आझोटोबॅक्टर. आणि हवेमध्ये जरी नायट्रोजन कमी असेल तरी तो सहजीवी पद्धतीने पिकाला नायट्रोजन अवेलेबल करण्याचं काम हा ॲझोस्पिरिलम करत असतो. म्हणजे दोघांमधला फरक आहे. जरी नायट्रोजन अवेलेबल करणारा 4 प्रकारचे जीवाणू असतील तरी तो सहजीवी म्हणजे सोबत जरी नाही राहिला तरी तो पिकाला नायट्रोजन अवेलेबल करून देतो. आणि हा नायट्रोजन पण अवेलेबल करतो नॉन फर्मेटिव्ह पद्धतीने. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं जे संप्रेरक तयार करतो म्हणजे जे PGRs आपण जे म्हणतो किंवा जे आपण टॉनिक्स म्हणतो तर संप्रेरक निर्मितीचं कार्यसुद्धा हा नायट्रोजनचा ॲझोस्पिरिलम बॅक्टेरिया करत असतो आणि तो मुळांच्या वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. आता ॲझोस्पिरिलम हा जीवाणू कुठे आहे? जे तुमच्या द्विदल वनस्पती ज्या आहेत म्हणजे जसं तुमचं मूग आला, हरभरा आला, भुईमुग आला, ज्या द्विदल वनस्पती आहेत या द्विदल वनस्पतींच्या सहवासात राहून म्हणजे अगदी तुम्ही बघा की भुईमुग किंवा जे काही द्विदल वनस्पतींची जर झाड उपटलं तर त्याच्यावरती तुम्हाला काय दिसतात? गाठी दिसतात बघा. माहिती असेल ना, सोयाबीन जरी तुम्ही उपडलं तर त्याच्यामध्ये गाठी असतात. तर ह्या ज्या गाठी असतात ह्या जीवाणूंचे ते घर असतं आणि तिथे तो एक म्हणजे वनस्पतीच्या सोबत सहवास करतो आणि दोघांचं कोलॅबरेशनमध्ये काम चालतं. म्हणजे नाही का आपण पार्टिसिपेट बाय कोलॅबरेशन बाय सो अँड सो, तसं यांची दोघांची मैत्री होते आणि तो मुळांवरती तो वास्तव्य करतो आणि मुळांना जो काही नायट्रोजन आहे हा नायट्रोजन अवेलेबल करून देत असतो. आता याच्या स्टेजेस काय? तर नायट्रोजनची आपल्याला गरज कोणत्या कोणत्या स्टेजला भासते? तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही कटिंग करतात आणि पहिल्या 15 दिवसाचा जो काळ असतो तर या काळामध्ये ऑक्टोबरच्या ज्या छाटण्या असतात या ऑक्टोबरच्या छाटण्यांमध्ये आपल्याला नायट्रोजनची गरज नाही लागत. कारण की हवेमध्ये जर थोडाफार म्हणजे पाऊस चालू असेल तर हवेमध्ये ऑलरेडी नायट्रोजन खूप असतो. म्हणून आपला जे पीक आहे हे नायट्रोजन सहज पद्धतीने घेत असतं. मात्र जर तुमची नोव्हेंबरची छाटणी असेल तर त्यावेळेस तुम्ही युरिया देतात किंवा युरियाचा स्प्रे करतात तर त्यावेळेस तुम्हाला शेंडा प्रॉपर भेटत नाही. याचं कारण असं आहे की त्यावेळेस तुमचा वातावरणामधला नायट्रोजन हा कमी झालेला असतो आणि त्या स्टेजला तुम्हाला खरंच नायट्रोजनची गरज असते नोव्हेंबरच्या छाटण्यांमध्ये. मग त्यावेळेस तुम्ही नायट्रोजनचे जे बॅक्टेरिया आहेत यांचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्हाला शेंड्याचा जो प्रॉब्लेम आहे हा शेंड्याचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होऊ शकतो. तर ह्या स्टेजेसमध्ये म्हणजे अगदी गरज असेल तर 5 दिवसापासून तर 80 दिवसापर्यंत नायट्रोजनची गरज आपण पूर्ण करू शकतो. आणि हे सगळं तुमचं डिसिजन आहे हे पानदेठ परीक्षणावरती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आता फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे हा तुमचा स्फुरद विरघळणारा जीवाणू आहे. तर हा कार्य काय करतो? तर तुमचं बॅसिलस मेगाटेरियम आणि सुडोमोनास ट्रायटा हे जे दोघं जीवाणू आहेत हे काय करतात की तुम्ही जो काही सिंगल सुपर फॉस्फेट देतात, DAP देतात तर हे जे काही याच्यामधला जो फॉस्फरस आहे हा फॉस्फरस काय करतो? तो कन्वर्ट करतो म्हणजे ट्रायकॅल्शियमचं कॅल्शियम फॉस्फेटमध्ये रूपांतर करण्याचं कार्य. म्हणजे हा काय करतो की त्याचं जे फूड आहे म्हणजे त्याची जी क्रिया आहे ही क्रिया तो करत असताना एक ॲसिड सोडत असतो आणि त्या ॲसिडच्या माध्यमातून तुमच्या फॉस्फेटची सोल्युबिलिटी होते म्हणजे तो विद्राव्य होतो आणि तो विद्राव्य होऊन तुमच्या मुळाजवळ तो फॉस्फरसला अवेलेबल करून देत असतो. म्हणजे बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल की आम्ही फॉस्फेटचे बॅक्टेरिया टाकले आहे पण बॅक्टेरिया टाकले तर फायदा काय? तर त्याच्यामध्ये तिथं फॉस्फरस आहे का? फॉस्फरस जर असेल तरच तो सॉल्युबल करून तुमच्या पिकाला अवेलेबल करून देऊ शकतो. पण तुमच्या जमिनीमध्ये पहिला जर फॉस्फरस असेल तो सुद्धा फॉस्फरस अवेलेबल करण्याचं कार्य हे तुमचे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया करत असतात. आता फॉस्फरसची गरज आपल्याला केव्हा लागते? तर साधारणतः सुरुवातीला आपण ज्यावेळेस बेसल डोस टाकतो तर त्यावेळेस आपण काय करतो?
DAP घेतो, सिंगल सुपर फॉस्फेट घेतो किंवा एखादा एकर डोस टाकतो किंवा एखादं सेंद्रिय खत घेतो, अजून कंपोस्टिंग खत टाकतो, एकत्र मिक्स करून आपण काय करत असतो, ऑक्टोबरला आपण खतं टाकत असतो. पण फॉस्फरसची गरज ही सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी 15 दिवसापासून तर 90 दिवसापर्यंत म्हणजे आपण ज्या फॉस्फरसची गरज असते आणि या पिरियडमध्ये जरी आपण या बॅक्टेरियाचा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर ह्या पद्धतीने आपण फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे. दुसरा आपला पोटॅश मॅबिलायझिंग बॅक्टेरिया, तर हा सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे. आणि बऱ्याच वेळेस बघा की तुम्ही एवढं पोटॅश जमिनीमध्ये देतात तरी पोटॅशची कमतरता असते, म्हणजे मनी पिचके राहणे, वजन न मिळणे किंवा तुमचं शुगर न येणे, कलर न येणे, हे जे प्रॉब्लेम आहेत हे तुमचे सर्व प्रॉब्लेम काय आहेत तर पोटॅशचे प्रॉब्लेम आहेत. आणि पोटॅश जर तुमच्या पिकाला नाही मिळालं तर पिकाला तुमची जी काही रेजिस्टन्स पॉवर आहे ही रेजिस्टन्स पॉवर तुमची कमी पडत असते. म्हणून KMB म्हणजे जसं PSB हा फॉस्फेटला सोल्युबलाइज करतो, तर हा जो जीवाणू आहे बॅसिलस म्युसिलिजिनस आणि फ्युचेरिया अरेन्सिया हा जो जीवाणू आहे हा तुमचा जमिनीमधला अद्रव्य स्वरूपातला पोटॅश सहवासात राहून तो काय करत असतो, मोबिलाइज करत असतो. म्हणजे हा पोटॅशचं काय करत असतो, वहन करत असतो. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असलेला पोटॅश हा तुमच्या रूट झोनपर्यंत वाहून नेण्याचं कार्य हा करत असतो. म्हणून त्याचं नाव आहे KMB. तर हे असे 2 प्रकारचे जीवाणू आहेत आणि या पद्धतीने ते पोटॅश अवेलेबल करत असतात. तर आता पोटॅशची गरज आपल्याला खरोखर बघा शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात येत असेल की इथे 5वा दिवस पोटॅशचा का दाखवला आहे. तर बऱ्याच वेळेस लोकांचं असं म्हणणं असतं की सुरुवातीच्या काळात पोटॅशची काय गरज आहे, फक्त वाढ झाली म्हणजे बस झालं. तर खरंच हे आपलं जसं मुख्य अन्न असतं, भाजी आणि पोळी, किती पापड खा, लोणचं खा, काही पण खा, किती मिठाई खा, तरी आपलं पोट भरतं का. आपलं मुख्य अन्न काय आहे, भाजी आणि पोळी चुरून खाल्ली नाही तर काही पोट भरत नाही. तसंच पिकाचे जे मुख्य अन्नद्रव्य आहेत हे मुख्य अन्नद्रव्य काय आहे तुमचं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. तर हे तिघंही न्यूट्रिएंट जर आपण भरपूर प्रमाणात दिले आणि त्यांना अवेलेबल करणारे जर जीवाणू आपण सपोर्टला दिले तर आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम आपल्या जमिनीमध्ये राहणार नाही. कारण की हे जे जीवाणू असतात हे जीवाणू अतिशय उत्तम कार्य आपल्या जमिनीमध्ये करत असतात. फक्त 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 आपल्याला त्या जीवाणूंवरती विश्वास ठेवून कार्य करावं लागतं. हे जे जीवाणू आहे हे जीवाणू आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत. म्हणून ह्या तुमच्या 60 ते 150 दिवसात तर पोटॅश मोबिलायझिंग हा जो जीवाणू आहे किंवा पोटॅशची आपल्याला जी गरज आहे तर ती गरज मात्र आपल्याला 60 दिवसापासून तर 150 दिवसापर्यंत आपल्याला पोटॅशची गरज लागत असते. तर पाणथेटच्या अहवालानुसार तुम्ही त्याची गरज भागवू शकतात. सल्फरसुद्धा अवेलेबल म्हणजे सल्फरला ऑक्सिडायझिंग करणारा हा जीवाणू आहे. थायबॅसिलस नावाचा हा जीवाणू आहे आणि हा जो आहे तो तुमचा सल्फर ज्यावेळेस तुम्ही ऑक्टोबर कटिंगला बरेच लोक सल्फर टाकतात बघा, तर सल्फर हा सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल होत नाही. कारण की जेवढे काही जीवाणूंचं कार्य आहे ह्या तुमच्या जमिनीच्या pH वरती तुमच्या सुपीकतेवरती अवलंबून आहे. म्हणून आपली जमिनीची जर सुपीकता चांगली असेल तर हे जीवाणू खूप चांगल्या कार्य करत असतात. तसंच सल्फरला सुद्धा ऑक्सिडाईज करणारा हा जीवाणू आहे आणि तुमच्या जमिनीमधलं जे सल्फर आहे हे सल्फर अवेलेबल करायला तो काम करत असतो. तर सल्फरचा जीवाणू आपल्याला अगदी छाटणीपासून तर तुम्ही कधीही देऊ शकता. कारण की सल्फरचा जो रोल आहे तो तुमचं भुरीचा प्रादुर्भाव असेल किंवा झाडामध्ये रेजिस्टन्स पॉवर असेल तर या सगळ्या कार्यामध्ये सल्फर हा सुद्धा खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे. जसं तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य देत असतात, नायट्रोजन देत असतात, फॉस्फरस देत असतात, तसा सल्फरसुद्धा हा महत्त्वाचा एलिमेंट्स आहे. आणि याचा वापर तुम्ही अगदी छाटणीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत कधीही करू शकतात, याची तुम्हाला कल्पना आहे. आता हे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्याची शिफारस केलेली आहे. आता झिंक जसं फॉस्फरसला सोल्युबलाइज करतं तसंच झिंकसुद्धा सोल्युबलायझिंग करणारा जीवाणू आहे आणि त्या जीवाणूचं नाव आहे आर्यभट्टा, बॅसिलस आर्यभट्टा. बॅसिलसची स्पेसिस आहे ती.
आणि हे काय करतं की तुमच्या जमिनीमधला जो काही झिंक असेल तर झिंक तो ॲसिड सिक्रेट करत असतात. प्रत्येक जीवाणू आता बऱ्याचशा वेळेस बघा की कंपन्या क्लेम करतात की बा तुम्ही जर जीवाणू सोडलं तर तुमच्या जमिनीचा pH कमी होतो. तर जीवाणूंचं कार्य काय आहे? फूड खाणं, मेडिया खाणं, सिक्रेशन करणं. सिक्रेशन करत असताना जीवाणू काय करतात? वेगवेगळे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. पण ज्यावेळेस ते ॲसिड प्रोड्यूस करतात तर तुमच्या जमिनीचा जर pH जास्त असेल तो pH सुद्धा कमी करायला कार्य हे जीवाणू करत असतात. म्हणजे जमिनीचा pH बॅलन्स करण्याचं कार्यसुद्धा हे जीवाणू करत असतात. म्हणून जीवाणूंचं कार्य आपल्या जमिनीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्लुकोनिक ॲसिड आणि ग्लुकोनिक ॲसिड हे दोन ॲसिड हा ज्यावेळेस स्राव करतो त्यावेळेस तो झिंकला सोल्युबलाइज करण्याचं कार्य हा करत असतो. आता झिंकची गरज आपल्याला खरी तर काय असते की ज्यावेळेस तुमचं 15 दिवसापासून किंवा 50 दिवसापर्यंत तुम्ही झिंकचा वापर करत असतात आणि हा झिंकचा जो जीवाणू आहे हा जीवाणू तुम्ही जमिनीमधून कंपनी ज्या तुम्ही कंपनीचा वापरत असाल त्या कंपनीच्या शिफारसीनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकतात. आता तुम्हाला हे कळलं असेल की पानदेठ परीक्षणाच्या अहवालानुसार म्हणजे बऱ्याच वेळेस काय असतं की ज्यावेळेस जर तुमच्या जमिनीमध्ये खरोखर झिंकची मात्रा चांगली असेल तर तुम्हाला झिंकचं बॅक्टेरिया वापरण्याची गरज आहे का किंवा तुम्हाला झिंकची गरज आहे का. म्हणून आजकाल जर आपण बघितलं तर बऱ्याचशा लॅब आपल्या उपलब्ध झाल्या आहेत. तर तुम्ही कोणतीही गोष्ट करण्या अगोदर पानदेठ आणि मातीचं जर परीक्षण करून घेतलं चांगल्या ठिकाणून तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खतांमध्ये तुम्ही बचत करू शकतात आणि तुम्ही तुमच्या खतांचं नियोजन करू शकतात. म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हटले की तुम्ही पानदेठ परीक्षणाच्या अहवालानुसार तुम्ही त्याची मात्रा आणि प्रत्येक कंपनीचा डोस वेगळा असतो तर त्या कंपनीच्या मात्रेनुसार तुम्ही त्याची मात्रा ठरवू शकता. आता आपण जीवाणू बघितले बायो फर्टिलायझर. मग आता बघूया आपण बायोफंगिसाईड. म्हणजे बायोफंगिसाईड म्हणजे काय? मेन्कोजेब, बाविस्टीन किंवा लुना किंवा जे काही बुरशीनाशकं असतील तर हे नाही तर एक पृथ्वी तलावरती असे काही जीव आहेत हे सुद्धा हानिकारक बुरशींना मारण्याचं कार्य करत असतात आणि यांना आपण काय म्हणतो? बायोफंगिसाइड्स. तर हे बायोफंगिसाईडमध्ये सुद्धा काही जीवाणू येतात आणि काही बुरश्या येतात. तर बॅसिलस सबटिलिस हा आपल्या द्राक्ष विभागामध्ये अगदी म्हणजे लाडका प्रॉडक्ट आहे आणि सगळेच शेतकरी वापरत असतात. ट्रायकोडर्मा विरिडी हा सुद्धा सुडोमोनास फ्लोरोसेन्स, त्यानंतर ट्रायकोडर्मा विरिडी आणि हर्जियानम आणि ॲम्प्युलोमायसिस क्युस्केलिस व प्रोबायोटिक कॉन्सोर्शियम. तर हे जर आपण बघितलं तर नुसतं बायोफंगिसाईडमध्ये सुद्धा जीवाणू आणि बुरशा ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे आता जेव्हा पण तुम्ही लक्षात घेणार की बॅसिलस सबटिलिस काय आहे? हा जीवाणू आहे. आणि ॲम्प्युलोमायसिस क्युस्केलिस काय आहे? ही बुरशी आहे. तर हे यांचा वापर कसा करायचा आणि कोणत्या केमिकलसोबत काय वापरायचं हे मी तुम्हाला सांगतो पुढे. तर हे अशा पद्धतीने जीवाणू आणि बुरशी आहेत आणि त्या जैविक बुरशीनाशकामध्ये मोडतात. तर आता बॅसिलस सबटिलिस हा जो आहे हा अगदी कोणत्याही काळात म्हणजे अगदी कसंही वातावरण असेल तर अशा म्हणजे वातावरणामध्ये तो जिवंत राहणारा आणि सर्वत्र आढळणारा बॅसिलस सबटिलिस हा जीवाणू आहे. तर आता बॅसिलस सबटिलिस काय कार्य करतो? तर हा जो जीवाणू आहे हा तुमचं बुरशीनाशकाचं कार्य करत असतो. तर तुम्ही जर मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर तुम्हाला बॅसिलस सबटिलिस असा दिसतो आणि त्याच्या कार्यपद्धती काय? तर तो मुळांच्या जवळ राहून किंवा तुमच्या हानिकारक बुरशीच्या जवळ जर आले तर तो काय करतो की एक अँटीफंगल आणि अँटीबायोटिक त्याची ॲक्शन करतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की समजा मी असं उभा आहे आणि मला कोणीतरी मागून वार करतं आहे, मला फक्त अंदाज आला तरी मी काय होतो? सावध होतो. तसं बॅसिलस सबटिलिस हा जो जीवाणू आहे याच्या संपर्कात जर एखादा हानिकारक बुरशी आली, जीवाणू आला तर त्याला काय होतं? कारण निसर्गाने आधी आपण वाघ जरी बघितला तर वाघाला काही माणसावर लगेच हल्ला करण्याची हे हिंमत होते का? किंवा सापाला डाऊन्स करण्याची हिंमत होते का? तर प्रत्येकाला एक प्रोटेक्शन दिलं आहे. मग याचे सेन्सर ओपन होतात आणि मग त्याला कळतं की माझ्याजवळ कोणीतरी मला मारणारा आहे. मग तो काय करतो? त्याची अँटीफंगल ॲक्टिव्हिटी जी आहे म्हणजे त्याचा जो काही स्राव तो सोडतो तो स्राव मात्र विषारी असतो. म्हणजे जसं साप डंक करतो आणि त्याचं विष आपल्या याच्यामध्ये त्याचं काय ते प्रोटेक्शन आहे.
म्हणून आपण सापापासून लांब राहतो. तसं हे जे जीवाणू आहेत, ह्या जीवाणूंना सुद्धा संरक्षण करण्यासाठी त्यांच्यामध्ये निसर्गाने काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने जे काही हानिकारक बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरियाला मारण्याचं काम ते करत असतात. म्हणून त्याच्या अँटीफंगल ॲक्टिव्हिटीजमुळे ते हानिकारक जे काही तुमचे डावणीचे स्पोर असतील, म्हणजे आपण बॅसिलस कधी वापरतो, अगदी सुरुवातीच्या काळापासून तर पेपर लावेपर्यंत आपण बॅसिलस सबटिलिस वापरतो, बरोबर आहे की नाही. तर हा जो जीवाणू आहे, हा जीवाणू कोणत्याही बुरशीनाशकासोबत तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतात आणि कोणत्याही कीटकनाशकासोबत तुम्ही घेऊ शकतात, कारण की हा फंगीसाईड नाही आहे. फंगीसाईड आहे बायोमधला, पण याला तुम्ही काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. फक्त सल्फर आणि कॉपर आणि काही स्टेप्टोमायसिनसारखे जर आपण अँटीबायोटिक सोडले तर सगळ्याच म्हणजे केमिकल बुरशीनाशकांसोबत तुम्ही तो वापरू शकतात. म्हणजे समजा आता तुमचं पोग्याची स्टेज आहे आणि तुम्ही एखादं केमिकल बुरशीनाशक मारताय, तर त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही सुडोमोनास फ्लोरोसेन्स हा बॅसिलस सबटिलिस हा घेऊ शकतात आणि सुडोमोनासचं मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हा बॅसिलस सबटिलिस अतिशय उत्तम जीवाणू आहे आणि आपल्या पावडर मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यूला कंट्रोल करण्याचं कार्य तो करत असतो. तर दुसरा हा आपला शेतीमधला लाडका जीवाणू आहे सुडोमोनास फ्लोरोसेन्स. हे सगळ्या शेतकरी बंधूंना माहिती असेल की सुडोमोनास माझ्या माहितीप्रमाणे इथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलिस हा जीवाणू वापरलेला असेल, बरोबर आहे की नाही, हो की नाही. हो, तर सुडोमोनास हा जो जीवाणू आहे हा सुद्धा अँटीफंगल ॲक्टिव्हिटीज त्याची दाखवत असतो आणि अँटीफंगल ॲक्टिव्हिटीजने तो आपल्या पिकासाठी हानिकारक असणाऱ्या जीवाणूंना किंवा बुरशींना तो मारत असतो. मग आता बॅसिलस सबटिलिस आणि सुडोमोनासमधला फरक काय, तर हा जो सुडोमोनास फ्लोरोसेन्स आहे, तर हा जो तुम्ही लॅबमध्ये बघितला तर तो फ्लोरोसेन्स म्हणजे चमकतो, म्हणजे त्याच्यामध्ये चमकण्याची क्रिया आहे, पण तो तुम्हाला कुठेही द्राक्ष बागेमध्ये दिसणार नाही. आणि तुम्ही कधीही तो ओतून बघितला आणि मग तुम्ही बघितलं की बा चमकतो का, बघ रे बा, तो काही तो चमकत नाही. तो फक्त लॅबमध्ये जर आपण बघितला, मायक्रोस्कोपमध्ये बघितला, तर तो फ्लोरोसेन्स त्याची जी ॲक्टिव्हिटीज आहे, कारण की प्रत्येक जीवाणूचं स्ट्रक्चर, प्रत्येक बुरशीचं स्ट्रक्चर हे वेगळं वेगळं बनलेलं आहे. आता उदाहरण आपण बघूया की युरोपमधले जर लोक बघितले तर गोरे असतात, अमेरिकेचे लोक गोरे असतात, पण एशियन कंट्रीमध्ये जर आपण बघितलं तर सावळे आणि मध्यम रंगाचे असतात. आणि तेच आपण आफ्रिकेमध्ये जर गेलो तर आपल्याला एकच कलर दिसतो, तो म्हणजे सावळा कलर. तर तसं प्रत्येक जीवाणूचा आणि बुरशीचा जो काही आयडेंटिटी असते ही वेगवेगळी असते. तर हे जो जीवाणू आहे हा सुडोमोनास फ्लोरोसेन्स, तर हा इंडोल ॲसिटिक ॲसिड म्हणजे IAA सुद्धा तो निर्मिती करीत असतो. तर हा बॅसिलस सबटिलिसपेक्षा वेगळं याचं कार्य आहे. आणि जर तुम्ही म्हटले की साहेब IAA जर तयार करत असेल तर मग आम्हाला सोनाकाला IAA वापरायची गरज आहे का, तर आपल्याला IAA वापरायची गरज आहे, पण कमी प्रमाणात तो वापरू शकतात. पण याचं कार्य आहे की तो आपल्या पिकाला इंडोल ॲसिटिक ॲसिड हा पुरवत असतो. तर याची जी स्टेज आहे, तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजे अगदी 30व्या दिवसापर्यंत तुम्ही सुडोमोनासचा वापर छाटणीपासून करू शकतात. तर हे जे दोघं जीवाणू आहेत, हे दोघंही जीवाणू म्हणजे याचं कार्य काय आहे की बॅसिलस सबटिलिस हा तुमचा डावणीसाठी आणि तुमच्या भुरीसाठी उत्तम कार्य करतो. मात्र सुडोमोनास फ्लोरोसेन्स हा जो जीवाणू आहे हा तुमचा करपा किंवा तुमचा झांतोमोनास जो काही अटॅक आपल्या द्राक्ष बागेवरती होतो किंवा टोमॅटोवरती होतो किंवा इतर पिकांवरती होतो, ठिपके येतात, स्पॉट येतात, तर या स्पॉटसाठी सुडोमोनास फ्लोरोसेन्स हा जीवाणू चांगलं कार्य करत असतो. आणि हे दोघंही जीवाणू सुद्धा आपण एकत्रित घेऊन स्प्रे करू शकता. तर अशा पद्धतीने त्याचा गोळेबार छाटणीमध्ये तर हार्वेस्टिंगपर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता बॅसिलस सबटिलिसचा. आता प्रोबायोटिक कॉन्सोर्शियम म्हणजे काय, तर अलीकडे बघा एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की डिपिंगमध्ये सुद्धा जीवाणू वापरले जातात. तर आता डिपिंगमध्ये जीवाणू वापरण्याचे फायदे काय होतात आपल्याला, तर याच्यामध्ये प्रोबायोटिकमध्ये म्हणजे याच्यामध्ये कॉन्सोर्शियम म्हणजे काय की भाऊबंदकी, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा 4 ते 5 प्रकारच्या जीवाणूंचं एकत्रित
कॉम्बिनेशन केलं जातं, एकत्रित केलं जातं, त्याला सायंटिफिकली म्हणतात कॉन्सर्शियम. तर अनेक प्रकारच्या जीवाणूंचं याच्यामध्ये कॉन्सर्शियम असतं आणि हे जे जीवाणू आहेत हे तुमच्या ज्यावेळेस तुम्ही डिपिंग करतात तर डिपिंग केल्यानंतर तुमच्या देठावरती जी काही भुरी असेल, तुमच्या मण्यांवरती काही डाग असतील, तो डाग काढण्याचं कार्य नाही करत, पण काही स्पोर असतील तर हे स्पोरला तो खाण्याचं कार्य करत असतो आणि त्याच्यामध्ये एकच जीवाणू नाही तर अनेक जीवाणू असतात, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतात. आणि स्पेशली काही असे जे जीवाणू असतात तर ते तुमच्या मण्यांवरच्या किंवा घडावरचा रेसिड्यूसुद्धा कमी करायला मदत करत असतात. म्हणजे जसं फॉस्फेटला सोल्युबलाइज करतात तसं तो तुमचा मण्यांवरचा जो काही रेसिड्यू आहे, केमिकल रेसिड्यू आहे, हा केमिकल रेसिड्यूसुद्धा कमी करायला मदत करत असतात. हे प्रोबायोटिक कन्सोर्शियम जे आपण डिपिंगसाठी जीवाणू वापरतो, डीपचे, हे ते जीवाणू आहेत. आता हे प्रोबायोटिक कन्सोर्शियम म्हणजे अजून एक दुसरा प्रकार येतो की आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे रेसिड्यू कमी करणारे सुद्धा जीवाणू उपलब्ध आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की आपण डिटेक्शनचे नियम पाळत नाही किंवा कधी कधी काय होतं की उडद्या खूप येऊन जातो, थ्रिप्सचा खूप अटॅक होतो किंवा अगदी 70-90 दिवसाला सुद्धा तुम्हाला डावण्या दिसायला लागतो, बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेस काय होतं, बाग तर तुम्हाला एक्सपोर्ट करायची पण तुमचे काय होतात, हात बांधले जातात आणि मग नाविलाजाने आपण काय म्हणतो, लोकल का होईना पण एकदाचं फटकारून देऊ, बाग सुरक्षित ठेवू, आपण असा विचार करतो. कारण असा विचार जर आपण नाही केला तर आपण आपली द्राक्ष बाग पिकू शकणार नाही आणि आपला उदरनिर्वाह चालू शकणार नाही. मग अशा वेळेस जरी आपण एखाद्या डिटेक्शनचं औषध वापरलेलं असेल तर अशा काही जीवाणूंचा आता शोध भरपूर सायंटिस्ट लोकांनी लावला आहे. आणि हे जे जीवाणू जसं फॉस्फेटला सोल्युबलाइज करतात तसं तुमचे कीडनाशक असतील, तुमचे तणनाशकं असतील, तुमचे बुरशीनाशकं असतील, तर या किडींना या जीवाणूंना असे एक रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होते आणि ते जीवाणू तुमचं केमिकलला डिग्रेड करत असतात. बघा तुम्ही अगदी एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो, शेणखत असतं आणि शेणखताला तुम्ही बघतात, तुम्ही एवढा डेपो असतो आणि त्यानंतर तो कमी कमी होत जातो. म्हणजे याचं कार्य कोण करतं, जीवाणू करतात. ते काय करतात, डिग्रेड करतात, कुजवतात. तसं केमिकलला कुजवण्यासाठी सुद्धा काही जीवाणूंचा शोध लागला आहे आणि हे जीवाणू तुमच्या बागेमधले रेसिड्यू कमी करायला मदत करत असतात. पण तुम्ही असं समजू नका की 110 दिवसाचा प्लॉट आहे आणि 120-130 दिवसाला आता हार्वेस्टिंगला येणार आहे आणि हातात काहीतरी केमिकल मारून देऊ आणि रेसिड्यू कमी करणारा बॅक्टेरिया मारून टाकू, तर असं काही होणार नाही. तो फक्त कमी करायला मदत करत असतो. तर हा सुद्धा तुम्ही काही गैरसमज करू नका. त्यानंतर ट्रायकोडर्मा विरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम ह्या सुद्धा दोन प्रजाती आहेत. म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी सुद्धा प्रत्येक शेतकरी बंधूला माहिती असेल, कारण ट्रायकोडर्मा विरिडी हा युनिव्हर्सल बुरशी आहे आणि ही बुरशी जनरली सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी प्रत्येक पिकांमध्ये ती वापरली जाते. आणि ट्रायकोडर्मा विरिडी हा शेतकऱ्यांना नवीनच नाही आहे, तर हा सगळ्यात पहिले ट्रायकोडर्मा विरिडी आपण आपल्या द्राक्ष बाग असेल, टोमॅटो बाग असेल किंवा आपल्या शेतीमध्ये ट्रायकोडर्मा विरिडीचा आपण वापर केला आहे. आणि ह्या दोघांमधला फरक असा आहे की हे जे आहे हे पॅरासिटिक वर्क करतं आणि हे सुद्धा तुमच्या रूट्सवरती आलेल्या जे काही हानिकारक बुरशी असतील तर त्यालासुद्धा मारण्याचं कार्य हा करत असतो. आणि हा जो ट्रायकोडर्मा विरिडी हा विरिडीन नावाचं टॉक्झिक सोडत असतो. म्हणजे हा काय करतो, विष सोडतो आणि हानिकारक ज्या बुरशी आहेत या बुरशींना मारण्याचं कार्य हा ट्रायकोडर्मा विरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोघंही बुरशा करत असतात. मी तुम्हाला जे उदाहरण दिलं म्हणजे बघा की हा जो ट्रायकोडर्मा विरिडी आहे हा ग्रीन दिसतो आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम हा सुद्धा ग्रीन दिसतो. पण दोघांमधला आपण जर फरक बघितला तर क्वचित तुम्हाला फरक फोटोमध्ये दिसत असेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रायकोडर्मा केव्हाही वापरणार तर तुम्हाला हा ट्रायकोडर्मा विरिडी हा ग्रीन रंगाचाच दिसेल आणि ग्रीन रंगाचाच भेटेल. आता दुसरा, आता याचं कार्य तर मी तुम्हाला सांगितलं की ग्लायकोटॉक्सिन नावाचा विरिडीन नावाचा तो टॉक्सिन सोडत असतो. दुसरा ॲम्प्युलोमायसिस क्विस्कॅलिस. तर ॲम्प्युलोमायसिस क्विस्कॅलिस हा सुद्धा अलीकडे आपल्या द्राक्ष बागेमध्ये बऱ्यापैकी याचा वापर वाढला आहे. आणि ॲम्प्युलोमायसिस क्विस्कॅलिस नावाची ही जी बुरशी आहे ही बुरशी तुमची हानिकारक पावडरी मिल्ड्यूचे स्पोर असतील, म्हणजे हा खरंच
भुरीसाठी कार्य करता आणि भुरीचे जे काही स्पोर असतील ह्या स्पोरशी तो कॉम्पिटिशन करतो आणि जे काही भुरीचे हानिकारक जीवाणूंचे जे खाद्य असेल त्या खाद्यावरती तो अटॅक करतो आणि त्यांना ते खाद्य भेटू देत नाही आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये ते सगळं फूड हा ॲम्प्युलोमायसिस क्विस्केलिस नावाची बुरशी ही घेते आणि पावडरीचे जे स्पोर आहेत या स्पोरला ते अन्नद्रव्य भेटत नाही म्हणून तो पावडरीचा स्पोर मरतो. तर अशा पद्धतीने ॲम्प्युलोमायसिस क्विस्केलिस नावाची ही जी बुरशी आहे ही बुरशी आपल्या बागेमध्ये काम करत असते. जर तुम्ही ॲम्प्युलोमायसिस क्विस्केलिस जर तुम्ही बघितली तर ही ब्लॅक रंगाची म्हणजे अगदी तांबूस अशा काळ्या रंगाची ही बुरशी असते. तुम्ही कोणतीही बॉटल फोडून बघा किंवा तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट वापरा तर त्याच्यामध्ये त्याचा ब्लॅक कलर तुम्हाला मिळणार. तर ॲम्प्युलोमायसिसचा वापर जो आहे तो सुरुवातीला भुरीच्या काळात वापरायचा असतो पण जनरली सुरुवातीला आपण सगळे बुरशीनाशकं वापरत असतो. म्हणून या काळात तुम्ही ॲम्प्युलोमायसिसचा वापर जर बुरशीनाशके वापरणार नसाल, वातावरण जर एकदम क्लिअर असेल, कोणतंही बुरशीनाशक 4 दिवस अगोदर आणि 4 दिवस नंतर जाणार नसेल तर त्यावेळेस तुम्ही सुरुवातीच्या काळात ॲम्प्युलोमायसिस वापरू शकता. पण ज्यावेळेस तुमचे MRLचे जे काही बुरशीनाशकं आहेत हे बुरशीनाशकांचा वापर तुमचा जेव्हा कमी होईल तर त्या काळामध्ये तुम्ही ॲम्प्युलोमायसिस क्विस्केलिसचा वापर करू शकता. तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट्स मिळू शकतील. आता आपण बघितलं जैविक बुरशीनाशके तर तसे केमिकल पेस्टिसाइड्स जसे येतात तसे बायोलॉजिकलसुद्धा पेस्टिसाइड्स येतात. तर बायोलॉजिकल पेस्टिसाइड्समध्ये काय येतात तर जैविक कीटकनाशकांमध्ये सुद्धा जीवाणू येतात आणि त्याच्यामध्ये तुमचं बॅसिलस फर्मस, बॅसिलस थुरंजियस आणि बुरशीमध्ये येतं तुमचं व्हर्टिसिलियम लेकानी हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि बिवेरिया बॅसियाना आणि स्पेसुलोमायसिस लिलॅनिसिस हा सुद्धा बुरशी आपल्याला माहिती आहे आणि मेटरायझम ॲनेस्पेली ही सुद्धा बुरशीचा वापर आपण करत असतो. तर हे जे आहेत हे बॅक्टेरिया आहेत आणि हे जे आहेत हे तुमचे फंगस आहेत, बुरशी आहेत. ह्या दोघांमधला फरक हा आपल्याला दिसत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर प्रत्येक बुरशीचं कार्य हे वेगवेगळं असतं. म्हणजे समजा तुम्ही व्हर्टिसिलियम लेकानी जर बघितला तर व्हर्टिसिलियम लेकानी हा सॉफ्ट बॉडीच्या डिझीजवरती कार्य करत असतो. म्हणजे तुमच्या मऊ बॉडीचे जे मिलीबग असेल किंवा तुमच्या सॉफ्ट बॉडीच्या ज्या किडी असतील या किडींना तो काय करतो, पॅरासिटिक करतो. म्हणजे बुरशींच्या बॉडीवरती तो वाढतो, बुरशींच्या बॉडीला तो पेनिट्रेट करतो आणि पेनिट्रेट करून तो त्याला एक टॉक्झिन सोडतो आणि त्या मिलीबग असेल किंवा रस शोषणाऱ्या जेवढ्या काय तुमच्या किडी असतील ह्या सगळ्या किडींना मारण्याचं कार्य हा व्हर्टिसिलियम लेकानी करत असतो. आणि दुसरा तुमचा जो बुरशी आहे बिवेरिया बॅसेना, तर बिवेरिया बॅसेना ही तुमची अळी असेल किंवा तुमचं अजून हानिकारक ज्या कीड असतील ह्या रस शोषणाऱ्या किडींवरती तो कार्य करत असतो. म्हणून बिवेरिया बॅसेना जो आहे हा बिवेरिया बॅसिन नावाचं टॉक्झिन सोडत असतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की टॉक्झिन म्हणजे काय, तर टॉक्झिन हे जे असतं हे त्या फंगसचं विष असतं, मात्र ते त्या किडीला मारण्याचं कार्य ते करत असतं. म्हणून बिवेरिया बॅसिन नावाचा टॉक्झिन हा बिवेरिया बॅसिना सोडत असतो. आणि तसंच स्पेसुलोमायसिस लिलॅनिसिस हा नेमॅटोडसाठी कार्य करणारा फंगस आहे आणि हा तुमच्या रूट्सवरती म्हणजे अगदी द्राक्षबागेमध्ये तुमच्या नेमॅटोडचा एवढा प्रॉब्लेम नसेल, पण अलीकडे अगदी 3-4 वर्षापूर्वी जर बघितलं तर भरपूर द्राक्ष बागायतदार असे म्हणत होते की आम्हाला सूत्रकृमीच्या गाठी दिसत आहेत, पण सूत्रकृमीच्या गाठी हे फारशा द्राक्षबागेमध्ये कुठे जाणवत नाही. पण डाळिंबामध्ये जर आपण बघितलं तर अगदी प्रत्येक झाडावरती आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सूत्रकृमीच्या गाठी दिसतात. तर नेमॅटोड्सला कंट्रोल करण्यासाठी तुमचा स्पेसुलोमायसिस लिलॅनिसिस हा फंगस कार्य करत असतो आणि तो त्याच्या जवळ जाऊन त्याच्या वास्तव्याजवळ राहून त्याला तो मारण्याचं कार्य हा करत असतो. तर आपण 3-4 बुरशींवरती बघितलं तर बॅसिलस फर्मस हा जो आहे हा सुद्धा तुमचा नेमॅटोड्सवरतीच कार्य करतो. पण जसं स्पेसुलोमायसिसवरती मी बोललो
तर स्पेसिलोमायसिस हा फंगस आहे. जसं तुम्ही सॉईलमधून एखादं फंगस सोडतात आणि जर तुम्हाला एखादं बुरशीनाशक जर जमिनीमधून द्यायचं असेल तर ते बुरशीनाशक वापरण्याचे तुम्हाला लिमिटेशन्स येतात. पण तुम्ही बॅसिलस फर्मस हा जो जीवाणू नेमॅटोडसाठी वापरला तर तो पेप्टेज नावाचं एक विष सोडत असतो, टॉक्झिन सोडत असतो आणि तो टॉक्झिनमुळे तुमचा जो नेमॅटोड्स आहे तो मरत असतो. मात्र ह्याच्यासोबत तुम्ही कोणतंही बुरशीनाशक वापरू शकतात, पण स्पेसिलोमायसिससोबत तुम्हाला बुरशीनाशक वापरता येत नाही. हा दोघांमधला फरक आहे. आणि बॅसिलोस फर्मस ही वेगळी स्पेसीज आहे आणि अलीकडेच भारतामध्ये याचा वापर नेमॅटोडसाठी केला जात आहे. मात्र तुम्ही जर विदेशामध्ये जर बघितलं तर सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी हा बॅसिलस फर्मस नावाचा जीवाणू वापरला जातो. तर याची जी स्टेज आहे तर तो नेमॅटोडचा तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रादुर्भाव दिसेल त्याच्या अगोदर तुम्ही तो वापरू शकता. त्यानंतर बॅसिलस थुरंजियस नावाचा हा जो जीवाणू आहे तर बऱ्याचशा लोकांना बीटी तर माहिती असेल ना, म्हणजे बीटी तुम्ही सगळेजण वापरतात. तर बॅसिलस थुरंजियस क्रुष्टकी याचं पूर्ण नाव आहे. आणि बॅसिलस थुरंजियस क्रुष्टकी हा जो आहे हा तुमची अळी असेल त्या अळीवरती तो कार्य करत असतो आणि सगळ्या प्रकारच्या अळींवरती तो कार्य करत असतो. तर आता हा जो कीड करतो अळीला तो कंट्रोल करतो, तर तो कशा पद्धतीने कंट्रोल करतो आपण बघूया. तर हा एक नैसर्गिक बीजाणू आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो शेतकरी बंधूंनो, लक्षपूर्वक ऐका. जसं की 30-35 वर्षापूर्वी जेव्हा रासायनिक खतं आपण इम्पोर्ट केले आणि ते आपल्या जमिनीमध्ये वाढवले, पण आपण काय केलं की सगळा भारतीय पैसा हा परकीय देशांना देऊन टाकला. म्हणजे काय झालं, आपली इकॉनॉमीवरती इफेक्ट झाला. आपलं चलन परकीय देशांना गेलं म्हणजे आपल्या GDPवरती आपल्या इकॉनॉमीवरती फरक पडतो. म्हणजे मग चायना किंवा इतर जे युरोप देश आहेत हे देश काय करतात, मॅक्सिमम काय करतात, एक्सपोर्ट करतात. आणि भारतसारखे जे इतर जे विकसनशील देश आहे हे काय करतात, इम्पोर्ट करतात. म्हणून आपल्या इकॉनॉमीवरती इफेक्ट होत असतो. म्हणून हे जे सगळे जीवाणू आहेत हे सगळे जीवाणू आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले आणि हे कोणतेही इम्पोर्ट केलेले नाही आहेत. म्हणून कौतुकास्पद आपण जे मेक इन इंडिया म्हणतो किंवा भारतातला पैसा भारतातच राहिला पाहिजे, स्वदेशीची जी आपण वाटचाल म्हणतो किंवा स्वदेशी आपण जे म्हणतो, तर शेतकरी बंधूंनो हे सगळे जे जीवाणू आहेत हे भारताच्या मातीमधून आणि शेतीमधून आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून ते मल्टिप्लाय केले. म्हणजे कसे की जसं तुम्हाला क्रिम्सन असेल, तुमचं थॉम्सन असेल, तुमचं RK असेल, SSN असेल, माणिकचमन असेल, ह्या सगळे व्हरायटी कुठून शोधल्या की आपल्या द्राक्ष बागेमध्ये कुठेतरी एक वेगळं झाड आढळून आलं, त्याच्या काड्या आपण घेतल्या, त्या पुन्हा ग्राफ्टिंग केल्या, त्याचे 8चे 25चे 50चे 100चे 200चे 500चे हजारो झाडं केले, तेव्हा त्या व्हरायटी डेव्हलप झाल्या. तसे हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्या जमिनीमधून शोधले, म्हणजे त्याला काय म्हणतात, आयसोलेट केले आणि ते लॅबमध्ये नेले आणि लॅबमध्ये नेऊन त्यांना जो मीडिया लागतो तो मीडिया दिला आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मग त्याचं कमर्शियलायझेशन झालं. तर हे जे आहे आत्ता बायो फर्टिलायझर्स आणि बायोपेस्टिसाइड्स हे कमर्शियलायझेशन होऊन आपल्याला ते अवेलेबल होतं आहे, पण याच्यामध्ये आपलं भारतातलं चलन हे परकीय देशात जात नाही. ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला त्याचं कॉस्ट पण कमी पडते. म्हणजे जेवढे काही जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्याला स्वस्तात भेटतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं जमिनीचं जे आरोग्य आहे हे आरोग्य सदृढ करण्याचं कार्य हे आपले जीवाणू करत असतात. म्हणून जीवाणूंचं महत्त्व किती मोठं आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि एका व्हायरसमध्ये किती ताकद आहे हे सुद्धा तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही, कारण जीवाणू आणि व्हायरस यांनी ताकद जी आहे ही ताकद आपल्या मानवी जातीला दाखवून दिलेली आहे. म्हणून हे सगळे जीवाणूंमध्ये ही सगळे कार्य करण्याची ताकद असते, फक्त ते आपण प्रॉपर पद्धतीने वापरणं गरजेचं असतं. आता बॅसिलस थुरंजियस ही जी बीटी आहे ही बीटी तुमच्या अळीवरती कार्य करत असते. आणि बघा त्याचं इन्फेक्शन कसं होतं, तर हा त्याचा स्पोर आहे. स्पोर म्हणजे काय, बीजाणू. जसं तुमचा डावणीचा स्पोर असतो तो तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, जेव्हा तो खूप प्रमाणात वाढतो तेव्हा तुम्हाला तो बीजाणू दिसतो. तसा हा
बीटी म्हणजे बॅसिलस थोरंजियस कृष्टकीचा हा स्पोर असतो, हा स्पोर तुमच्या अळीच्या बॉडीमध्ये जातो किंवा तो बॉडीला चिपकतो आणि मग तो त्याचं जे काही एन्झाईम्स सिक्रेट करतो, म्हणजे त्याचं जे काही टॉक्झिन तो सोडतो आणि त्याला तो अळीला मल्टिप्लाय करून म्हणजे मल्टिप्लाय होतो आणि तो अळीला गुदमरून मारतो किंवा त्याची जी त्वचा आहे ही त्वचा तो फाडतो आणि त्याला तो किल करण्याचं कार्य हा बॅसिलस थोरंजियस कृष्टकी हा जीवाणू करत असतो. तर अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला पहिले आपल्याला 30 ते 35 दिवसामध्ये दिसतो आणि नंतर तुमचं ज्यावेळेस घड येतो तर त्यावेळेससुद्धा तुमचं 3 ते 4 mmचा मणी असेल किंवा तुमच्या सुरुवातीच्या 30 ते 35 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी दिसतो. अगदी 2 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो तर अगदी छाटणी झालेल्या बागांमध्ये सुद्धा तुमचं डोळ खाणारे अळी आलेली होती, अगदी रात्रीसुद्धा आपल्याला जागं राहावं लागायचं. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या वातावरणाची जशी साथ असेल वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव होत असतो आणि या अळीसाठी आपण बॅसिलस थोरंजियस नावाचा जर जीवाणू वापरला तर नक्कीच आपण त्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. व्हर्टिसिलियम लेकानीवरती मी तुम्हाला बोललो ज्यावेळेस टेक्निकल इश्यू होता, तर बिवेरिया बॅसेनावरती सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की बिवेरिया बॅसेना हा हार्ट बॉडीच्या डिसीजवरती काम करतो. आणि जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितलं, बघा मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की ट्रायकोडर्मा विरिडी हा ग्रीन रंगाचा दिसतो, तर तुम्ही बिवेरिया बॅसेना हा जर तुम्ही लॅबमध्ये बघितला, पेट्री प्लेटवरती बघितला तर तुम्हाला हा व्हाईट रंगाचा दिसतो आणि तो सुद्धा तुमचा अळी किंवा सकिंग पेस्ट जे आहेत या सकिंग पेस्टवरती तो कार्य करत असतो. मेटरायझियम ॲनेस्पोली हा सुद्धा एक बुरशी आहे आणि हे कीडनाशक म्हणून कार्य करते. तुमचं व्हाईट गर्भ असेल, तुमचं मिलीबग असेल किंवा तुमचं खोडकीड असेल, अशा वेगवेगळ्या रस शोषणाऱ्या किडींवरती तो कार्य करत असतो आणि तो शरीरात म्हणजे किडींच्या शरीरात जाऊन तो स्पोर डेव्हलप करत असतो आणि तो किडींना चिपकून कार्य करत असतो. तुम्हाला एक ग्राफिकल इमेजच्या माध्यमातून मी दाखवतो. बघा तुमचं इथे बीजाणूचे स्पोर आहे, बरोबर आहे, आणि हे स्पोर नंतर तुमच्या किडीवरती चिपकतात. म्हणजे तुमचा व्हाईट गर्भ असू द्या, तुमचा मिलीबग असू द्या, तुमचं खोडकीड असू द्या किंवा तुमची रस शोषणारी जी कीड असेल या किडीच्या बॉडीवरती तो स्पोर चिपकतो. आता हा चिपकलेला स्पोर तुम्हाला दिसणार नाही कारण तो सूक्ष्म असतो, पण एक जर स्पोर त्याच्या बॉडीवरती चिपकला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक जीवाणूचा 2 जीवाणू, 2चे 8, 8चे 4, 12चे 32 असे जे काही आहेत याचं हे मल्टिप्लिकेशन होत असतं. तर मल्टिप्लिकेशन जेव्हा होतं तर हे काय करतात, हे जे जीवाणू आहेत हे त्यांनाच मीडिया म्हणून वापरतात. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही द्रव्य आहे या द्रव्यालाच ते फूड म्हणून वापरतात, म्हणून तिथं त्यांची प्रजाती वाढवतात. आणि एकदा जर त्यांची प्रजाती जर स्ट्रॉंग झाली तर किडीला मात्र काय ते हलवू देत नाही. म्हणजे किडीला ते काय करतात, गुदमरून मारतात. आणि तुम्ही सांगा ना, मी एकटा आहे आणि तुम्ही सगळे जर आले तर मी हात जोडून देईल. तसं आहे, जेव्हा एक कीड आणि लाखो करोडो जीवाणूचे स्पोर असतील तर त्या किडीला ते जगू देत नाही, त्या किडीला ते गुदमरून मारून टाकतात. तर आपल्याला व्हर्टिसिलियम लेकानी, बिवेरिया बॅसेना आणि मेटरायझियम ॲनेस्पोली हे जे हे आहेत हे वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपण वापरायचे आहेत. स्पेसिलोमायसिस लिलेनेसिस हा जो आहे हा आपल्या जर बघितलं तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये तर हा पिंकिश कलरचा स्पेसिलोमायसिस दिसतो. याच्यावरती मी आपल्याला माहिती दिलेली आहे. हा नेमॅटोड्सवरतीच कार्य करतो आणि तुमचा स्पेसिलोमायसिस नेमॅटोडचं एवढं आपल्या द्राक्ष बागेमध्ये प्रादुर्भाव नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं बीटी, तसं हिरसुटेला थॉम्पसनी नावाचा सुद्धा एक हा फंगस आहे आणि हा तुमचं लाल कोळीचा जो प्रादुर्भाव असतो तर लाल कोळीच्या प्रादुर्भावावरती तुम्ही याला वापरू शकतात. आणि हिरसुटेला थॉम्पसनी ही सुद्धा एक चांगली बुरशी आहे आणि तुमच्या लाल कोळीच्या नियंत्रणासाठी ती फायदेशीर असते. त्यानंतर स्पोरोथ्रिक्स फंगोरम नावाचा हा सुद्धा एक कीड आहे, ही एक बुरशी आहे आणि ही सुद्धा तुमचा जो काही हे आहे तुमचं माईट आहे या माईटवरती तो कार्य करत असतो आणि माईटच्या शरीरात जाऊन ते एक टॉक्झिन सोडतो. आणि या वेगवेगळ्या स्टेजला म्हणजे तुम्ही जर माईटचा प्रादुर्भाव बघितला तर माईटचा प्रादुर्भाव मात्र तुम्हाला हार्वेस्टिंगच्या म्हणजे अगदी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला खरा लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसत असतो
आणि या स्टेजला जर तुम्ही हिरसोटेला थांबसनी किंवा स्पोरोथेरॅक्स संग्राम नावाची जर बुरशी वापरली तर ही बुरशी चांगलं कंट्रोल मिळू शकते. आणि डिकम्पोस्टिंग करणाऱ्या वेगवेगळ्या बॅक्टेरियाचं एक कॉम्बिनेशन येतं आणि हे सगळे डिकम्पोस्टिंग करणारे बॅक्टेरिया जर आपण कॉम्बिनेशन मध्ये वापरलं तर हे कार्य काय आहे की ह्या बॅक्टेरियांना एकच कळतं की जे काही तुमचे टाकाऊ पदार्थ असतील ह्या टाकाऊ पदार्थांना कुजण्याचं कार्य हे वेगवेगळे जीवाणू करत असतात. तर त्याच्यामध्ये तुमच्या ह्या 4 प्रकारचे जीवाणू आहे, म्हणजे काही प्रमाणात बॅक्टेरिया आहे आणि काही प्रमाणात फंगस आहे, या सगळ्या एकत्र टाकून तुमचे जे काही पालापाचोळा किंवा जे टाकाऊ पदार्थ आहे या टाकाऊ पदार्थांना तुम्ही कुजवण्याचं कार्य करत असतात आणि तुम्ही करू शकतात. आता बॅक्टेरियावरती तर आपण इतिहास बघितला, बॅक्टेरियाचा काउंट बघितला, बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन बघितलं, बॅक्टेरियाचे वेगवेगळे कलर बघितले, बॅक्टेरियाचं वेगवेगळं कार्य बघितलं, फंगस काय असतो हे दोघं बघितलं. तर आता हे सगळं गुणवत्तापूर्ण आपण कसे ओळखायचे याच्यावरती महत्त्वाचं आहे, कारण की आज बॅक्टेरियामध्ये खूप साऱ्या कंपन्या कार्य करत आहेत आणि त्याच्यामध्ये उत्पादनांच्या मध्ये म्हणजे तुम्ही जे कोणत्या कंपनीचं वापरत असाल तर त्या कंपनीचं तुम्ही विश्वासार्हता तुम्हाला असेल, जे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स असेल तर तुम्ही कंटिन्यू त्याच कंपनीचं वापरलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे खात्रीशीर सेल काउंट आहे का हा तुम्ही त्याच्यावरती चेक केला पाहिजे. दुसरं महत्त्व म्हणजे उत्पादनाची सोल्युबिलिटी कशी आहे, म्हणजे जर तो पावडर फॉर्ममध्ये असेल तो 100% विद्राव्य होतो का. दुसरं म्हणजे त्या उत्पादनाची स्टॅबिलिटी कशी आहे, म्हणजे त्याचं एक्सपायरी 1 इयर आहे की 2 इयर आहे की 3 इयर्स आहे याची स्टॅबिलिटीसुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे जे काही उत्पादनं बनवले जातात या उत्पादनं बनवण्याच्या मागे त्या अद्ययावत मशिनरी आहेत का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि ही उत्पादनं तयार करण्यासाठी जे काही मायक्रोबायोलॉजी सायंटिस्ट किंवा टेक्निकल स्टाफ लागतो हा टेक्निकल स्टाफ आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच आपण चांगलं उत्पादन वापरू शकतो. आता हे झालं तुम्ही जीवाणू वापरायला लागले, पण त्या जीवाणू वापरण्याची तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल. तर साठवणुकीची जागा हवेशीर असायला पाहिजे. त्यानंतर तुमचे जैविक उत्पादनं जे वापरायचे असेल तर टाकी तुम्ही ती पूर्णपणे धुवून घेतली पाहिजे, कारण की जर तुम्हाला ट्रायकोडर्मा विरिडीचा स्प्रे घ्यायचा आहे आणि पहिल्या दिवशी जर तुम्ही एखादं बुरशीनाशक वापरलेलं असेल आणि तुम्ही जर ती टँक धुवून घेतली नाही तर त्या ट्रायकोडर्मा विरिडीचा स्पोर किंवा जो काउंट आहे हा कमी होऊ शकतो. म्हणून तुम्ही ती टाकी धुवून घ्यायला पाहिजे. फवारणीसाठी तुम्ही स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्ही उघडलेली जे उत्पादन आहे ती शक्यतोवर एकाच वेळेस वापरा किंवा ती एअरटाईट करून तुम्ही व्यवस्थित स्टोअरमध्ये ठेवली पाहिजे. आणि या उत्पादनाची जी अंतिम तारीख आहे एक्सपायरी ही सुद्धा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. आणि एवढंच मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून घेऊ शकतात, कारण की आपले सगळ्यांचे तज्ज्ञ काटे सर आलेले आहेत आणि काटे सरांचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर्व शेतकरी बंधूंनी उगाव परिसरातील जेवढे आजूबाजूचे शेतकरी असतील त्या शेतकरी बंधूंनी अगदी शांततेत ऐकून घेतलं. त्या सर्व शेतकरी बंधूंचे मी आभार मानतो. आणि जय बाबाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक अमोलजी डोमसे यांनी बोलण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व कंपनी प्रतिनिधींनी सुद्धा शांततेत ऐकलं, मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.